नमामि रामं भवरोग्यवैद्यं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सखेति मत्वा प्रसवं यदुक्त हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणेन वापि तमेव माता च पिता तमेव बन्धु च सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्वं मम देव शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वासुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमनन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्दुर्वानितिर्मतिर्मम् महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमों वन्दे परमानन्दमाधव सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवानी सहितं नमामि आपदामः पर्तारां दातारां सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलापदेहं धनुजोनकृशानु ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिदानं वानराणामधीशं रघुपतिवीर्यभक्तं वातजातं नमामि अच्युतं केशवं श्रीरामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं श्रीरामचन्द्रं भजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः दंडवत ज्ञानी ध्यानी नागा निर्वाणी सोते जागते गुप्त प्रगट संत महंत कोठारी भंडारी पुजारी रमते राम साधु ब्राह्मण आते जाते खाते पीते चलते फिरते उठते बैठते सबको दंडवत भर जन्म भव बीजाना मर जन्म सुख संपदां तर जन्म यमदूतानां श्री राम रामेति गर्जनम श्री सीताराम संत बड़े परमार्थी भेज दरियावदूत राम नाम का गोला छूटे भाग जाए यमदूत सीताराम जय जय श्री राधे ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव की जय सीताराम 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 कहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए सीताराम 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 कहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए मुख में हो राम नाम राम से हाथ में मुख में हो राम नाम राम से हाथ में
तू अकेला नहीं प्यारे, राम जी तेरे साथ में। तू अकेला नहीं प्यारे, राम जी तेरे साथ में। विधि का विधान जान, हानि लाभ सही है। विधि का विधान जान, हानि लाभ सही है। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रही है। किया अभिमान तो फिर मान नहीं पाएगा। किया अभिमान तो फिर मान नहीं पाएगा। होगा प्यारे वही जो श्री राम जी को भाएगा। होगा प्यारे वही जो श्री राम जी को भाएगा। फल आशा त्याग शुभ काम करते रहिए। फल आशा त्याग शुभ काम करते रहिए। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए। सीताराम 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 कहिए। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए। जिंदगी की डोर सो हाथ दीनानाथ के। जिंदगी की डोर सो हाथ दीनानाथ के। महलों में राखे चाहे झोपड़ी में वास दे। महलों में राखे चाहे झोपड़ी में वास दे। धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए। धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए। सीताराम 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 कहिए। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए। आशा एक राम जी से दूसरी आशा छोड़ दे। आशा एक राम जी से दूसरी आशा छोड़ दे। नाता एक राम जी से दूजा नाता तोड़ दे। नाता एक राम जी से दूजा नाता तोड़ दे। साधु संग राम रंग अंग अंग रंगिए। साधु संग राम रंग अंग अंग रंगिए। काम रस त्याग प्यारे, राम रस पीजिए। काम रस त्याग प्यारे, राम रस पीजिए। सीताराम 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 कहिए। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम कहिए। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए। जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए। जय राम लला जय जनक लली। जय लक्ष्मण जय बजरंग बली। जय राम लला जय जनक लली। जय लक्ष्मण जय बजरंग बली। जय राम लला जय जनक लली। जय लक्ष्मण जय बजरंग बली। जय सिया राम जय जय हनुमान, संकट मोचन कृपा निदान है। जय सिया राम जय जय हनुमान, संकट मोचन कृपा निदान। जय सिया राम जय जय हनुमान, श्री गुरु रामानंद भगवान। जय सिया राम जय जय हनुमान, श्री गुरु रामानंद भगवान। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे, काशी केदारनाथ गंगे। हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो। हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो। हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हे पहा, कुठलंही कार्य करताना सर्वप्रथम मंगलाचरण सुंदर झालं पाहिजे. कारण आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी पहिले मंगलाचरणालाच मान्यता दिलेली आहे. म्हणून कुठल्याही कार्यामध्ये मंगलाचरण हे मला दिसतच नाही. जसं आता मी मंगलाचरण केलं आहे हे रामाचं नीलांबुजे श्यामला, तसं मंगलाचरण आता मी खूप प्रवचन ऐकतो किंवा मी कीर्तन ऐकतो, परंतु त्यामध्ये कोणी मंगलाचरणाकडे ध्यानच देत नाही. नुसतं असं नाही. जे ऋषीमुनींची परंपरा आहे, तुम्ही तुकाराम गाथा जरी वाचायला घेतल्या तरी मंगलाचरण पहिले आहे. ज्ञानेश्वरी जरी घेतली तरी गणेश तुची, नाही का. तर अशा प्रकारे मंगलाचरण हे महत्वपूर्ण आहे. आपल्या कुठल्याही कार्यामधली शुद्धी होण्यासाठी, आपल्या कुठल्याही कार्याचं शुभ होण्यासाठी मंगलाचरण केलं पाहिजे. ते आता आपण केलेलं आहे. म्हणून तर माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम दी, श्री विठ्ठलाचे नाम दी, श्री विठ्ठलाचे नाम दी, मने करे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम दी, श्री विठ्ठलाचे नाम दी, श्री विठ्ठलाचे नाम दी, पतित पावन साचे, पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम दी, श्री विठ्ठलाचे नाम दी, बाप रखुमा देवी वरुसाचे, बाप रखुमा देवी वरुसाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम दी, श्री विठ्ठलाचे नाम दी, श्री विठ्ठलाचे नाम दी.
सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. किती सुंदर असा अभंग माऊलींचा आहे ना. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. खरंच काय सांगावं तुम्हाला. तर अशा प्रकारे काशीतले आमचे गला सध्या. तर अशा प्रकारे काशी मधील जे महाराज होते तुलसीदास महाराज. तुलसीदास महाराज सर्वांना माहितीच असेल. तर ते सुद्धा म्हणतात मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो भीड़ पड़ी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. अशा प्रकारे आमचे जे तुलसीदास कृत रामायण तुलसीदासांनी लिहिलं आहे. तसंच ह्या जे राम नवमी आहे अतिशय सुंदर असा दिवस आज. म्हणजे काय सांगावं, भगवंताचा जन्म आज झालेला आहे. श्रीराम प्रभूंचा आज जन्म झालेला आहे नाही का. त्या सावळा रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टपुष्पांचा सुहास निळ्या कमळाला येतो, निळ्या कमळाला येतो. अशा प्रकारे त्या रामाचा आज जन्म झालेला आहे आणि आज राम नवमी आहे नाही का. अतिशय मंगल दिवस आहे. बरं, या राम प्रभूंना जन्म घ्यावा लागला त्याची पहिली अगोदरची कथा आपण आज ऐकणार आहोत नाही का. एक रत्नाकर म्हणून एक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला, त्यालाच आपण वाल्या म्हणतो. त्याचं प्रथम नाव रत्नाकर होतं नाही का. तर हा जो रत्नाकर आहे ब्राह्मण कुळात येऊन सुद्धा तो ब्राह्मणांची कर्मे करत नव्हता. आचार विचार ब्राह्मणांचे जे आहेत, जे काही हवनादी जे काही विद्या आहेत किंवा पूजा अर्चा असं ब्राह्मणादी कुठलंही तो म्हणजे कर्म करत नव्हता. असा हा वाल्या होता. उलट तो कोळ्यांच्या नादाला लागला नाही का. ब्राह्मण कुळातला हा वाल्या कोळ्यांच्या नादाला लागला व वाटमाऱ्या झाला. वाटमाऱ्याचा अर्थ तुम्हाला कळत असेल, काय कायला नसेल कळत तर सांगतो. वाटमाऱ्या म्हणजे वाटेत मनुष्याला अडवणे आणि त्याच्याकडनं ऐवज घेणे आणि त्याच्याकडून जे काही वस्तू असेल ते लुटणे, यास वाटमाऱ्या म्हणतात. असा तो वाटमाऱ्या झाला. वाईट कार्य करू लागला हा वाल्या. इतकं वाईट कार्य करू लागला, इतकं वाईट कार्य करू लागला की धनासाठी लोकांची हत्या करू लागला हा वाल्या. इतका भयानक तो वाल्या झाला की तो लोकांना मारत असे व त्यांचे ऐवज घेत असे. आडवाट्यात माणसाला मारत असे. असे त्याने किती माणसं आपण मारली ह्याची गिनती करण्यासाठी त्याने 7 रांजण ठेवले होते आणि त्या 7 रांजणामध्ये एक माणूस मारला की तो एक दगडाचा खडा त्यामध्ये तो टाकत असे. असे त्याने 7 रांजण या वाल्याने भरलेले आहेत. इतका महाभयंकर पापी सुद्धा कसा वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो ते आपण ह्या कथेत पाहणार आहोत.
लक्षात घ्या. राम म्हणता रामची होय जे पदी बैसुनी पदवी घ्यायची आईचे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाये तुका म्हणे चाकुनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. अहो तुम्ही राम म्हणता, सोपं नाही, सोपं नाही. पूर्ण अग्नी मिळे समर्थ झाले तैसे नाम केले जपता हरी. त्या हरीचं नाम अहो दगडावर सुद्धा पाण्यात तारणार आहे. तर तुम्हाला आणि मला तारू नाही शकत का? पण आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. अरे पती लक्ष्मीचा जाणत आहे सकळ जीवांचा करतो सांभाळ. तुझं मोकली म्हणजे सोडलेला आहे ऐसे नाही. अरे जैसी स्थिती आहे तैशभरी पायी जैसी स्थिती आहे तैशभरी राही कौतुक तूप आहे संचिताचे. तुम्ही कौतुक बघा फक्त. पण या नामाला फलित करण्यासाठी सत्याची जोड हवे. सत्य गुरु तिथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. आजचा 18वा अध्यायातील हा 16:36 असा हा आपण ही आपण ओवी घेतलेली आहे ज्ञानेश्वराचे. ठीक आहे. 18वा अध्यायातील गुरु तिथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. आता गुरु तिथे ज्ञान आहे. बरं, त्या ज्ञानाचं जर तुम्ही आचरण केलं तर आत्मदर्शन सुद्धा आहे. पण आचरण काय लोकांकडून होत नाही. त्यामुळं ते ज्ञान फलित होत नाही. आचरण झालं पाहिजे ना त्या ज्ञानाचं. जनाबाई सारखं तुकोबन सारखं. मग जनाबाई म्हणते धडीला पंढरीचा चोर धडीला पंढरीचा चोर. तर अशा प्रकारे त्या पंढरीच्या चोराला जर तुम्हाला सुद्धा पकडायचं असेल तर आचरण महत्वाचं आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती आरताविन पोती वाचून काय कुंभ नाही ठाऊ म्हणे मी आयो भाविविन देव कैसा पाहू. लक्षात घ्या. म्हणून येथे पाहिजे जातीचे येड्या गवळ्याचे काम नाही तुकू म्हणतात नाही का. तर आपण आता वाल्याकडे येऊ. वाल्या हा अतिशय पाप करू लागला. महाभयंकर पाप हा वाल्या करू लागला. त्याच्या पापाची गिनती राहिली नाही. 7 रांजणं त्यांनी माणसं मारली. त्याचं लग्नही झालं, त्याला मुलंही झाली आणि तो एक महाभयंकर अरण्यामध्ये एका पर्वताच्या गुहेत राहू लागला. महाभयंकर अरण्यामध्ये एका पर्वताच्या गुहेत हा वाल्या राहू लागला. लक्षात घ्या. इतकी महाभयंकर. आणि आजूबाजूला जी गावं होती आणि ती वाट होती त्या वाटेत माणसांना तो लुटत असेल. त्याच्याकडे फरशी पुराण होती आणि जर एखाद्याने हमरी तुमरी दाखवली तर वाल्या त्याची खांडोळी केल्याशिवाय राहत नव्हता. म्हणून तर 7 रांजणं भरली होती. लक्षात घ्या. परंतु केली कर्म झाली तिची भोगा आली उपजले मेले ऐसे. आपण जे कर्म करतो ते तुम्हाला भोगावाच लागतं. हे 1,00,000% सत्य असतं. परंतु ते तुम्हाला या माया जाळात कळत नाही की सत्य काय आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की या जमिनीमध्ये तुम्ही आता बीज पेरलं ते 6 महिन्यानंतर न उगतं आणि मग त्याची फळं 1 वर्षापर्यंत भेटतात आणि मग त्याची फळं पैसा पाणी तुम्हाला येतो. अशाच प्रकारे आज केलेली पाप ती काही लगेच फलित होत नाही. तीही त्याच जमिनीच्या अंकुरासारखी आहेत. तीही पुढे तुम्हाला भोगावी लागतात. म्हणून माझ्या माता पितांना पाप करू नका नाही का. म्हणून तर आमचे कबीरदास म्हणतात की सत्यासारखं तप नाही आणि खोट्यासारखं पाप नाही. सत्यासारखं तप नाही. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तुम्हाला मी तर सांगतो तुम्हाला ना डोंगरात जायची गरज आहे, ना तप करण्याची गरज आहे, ना जप करण्याची गरज आहे. फक्त सत्य वागण्याची गरज आहे. अहो जनाबाई सत्यच वागत होती व तिच्या घरात परमेश्वर नांदत होता. अहो सज्जन कसा विकू लागे माझं माळ्या सावतेच खुरकू लागे नर हरी सोनार घडू कुंकू लागे. चोक्या मेळ्या सांगे ढोरे वडी. आणि तुमच्या घरी कधी येईल हरी. तुमच्या घरी कधी येईल हरी हा विचार तुम्ही कधी केला नाही.
तर त्या आचरणाने येईल जे आचरण आपले संत करत होते. अहो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती मुखी अमृताची वाणी देवाच्या कारणी असला तर परमेश्वर तुम्हाला मिळेल, तुमच्या दुःखाचा नाश होईल आणि तुम्ही वैकुंठात जाल. तुकोबा म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा सुद्यावी, कृपा सुद्यावी आता कृपा सुद्यावी. आता कसले येणे जाणे सज खुंटले बोलणे, सज खुंटले बोलणे, सज खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला, गेला वैकुंठाला तुका गेला वैकुंठाला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अशा प्रकारे तुम्हाला आणि मला सुद्धा त्या वैकुंठात जायचं, परंतु त्या वैकुंठाचा मार्ग तुम्हाला माहिती नाही. तो मार्ग म्हणजे सत्य, सत्यासारखे तप नाही आणि खोट्यासारखे पाप नाही. बस एवढीच गोष्ट आहे. सत्य वागायचं आहे. आपल्या व्यवसायामध्ये पण सत्य पाहिजे. म्हणून तर नरहरी सोनारने ज्या वेळेस अवलोकन केलं की लोक बिघडले आहेत, यांचा उत्तर होणार नाही, हे नरकात जातील, नरक यातना भोगायला. म्हणून तर ते म्हणतात नरहरी सोनार देवा 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 तू जमीन सोनार, देवा तू जमीन सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तू जमीन सोनार, मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी. राम नाम सोने चोरी, सोने चोरी, मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी. राम नाम सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार. देवा तू जमीन सोनार, देवा तू जमीन सोनार, देवा तू जमीन सोनार. नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रन दिवस, भजन करी रात्रन दिवस. देवा तू जमीन सोनार, देवा तू जमीन सोनार, देवा तू जमीन सोनार. अशा प्रकारे सत्य राहावं लागतं. काय सांगावं, एवढी त्या वाल्याने लोक मारले, विचार करा. आणि मग त्याच्याकडे गडगंज संपत्ती झाली, इतकी संपत्ती झाली की बायको त्याची लक्ष्मी दिसू लागली. सोनं नाणं गळ्यामध्ये, फुलन बिलन नाकन हे ते सगळं सजूनच ती अगदी एकदम लक्ष्मीच ती बालाजीची. अशी त्याच्या बायकोला त्याने केलं. आणि आजकाल आमदार खासदार आपण बघतच असतो. अहो हे काय खूप दुःखाची काम आहे. खूप दुःख आहे हे बघा. राजकारण हे महाघान कारण आहे. याच्यामध्ये ज्या वेळेस माणूस जातो त्याला पाप करावंच लागतं. अहो खूप दुःख उचलावं लागतं व थोड्याच्या आयुष्य आरामसाठी एसी मध्ये राहणं आणि आनंदाचं जीवन जगणं. परंतु त्याचे दुःख इतके भोगावे लागतात ना, काय सांगू तुम्हाला. दुःख होते माझ्या मनाला. मी पाहतो लोकांना किती दुःखी आहेत लोक, कारण केली कर्म झाली तीची भोग आली. असं होतं ना, आपण जी कर्म करतो तीच भोगायला येतात. एक एक योनी कोटी कोटी फेरा आहे मनुष्य देह वारा मग लागतो. अलग लक्षात 84 लाख योन्यांमध्ये आपल्याला भटकावं लागतं. म्हणून माझ्या पित्यांना तुम्ही पाप करू नका. बस तुम्ही पाप नाही केलं ना म्हणजे तुमचं काम 100% परमार्थात यश
मिळालं म्हणून समजा. परमार्थ म्हणजे सत्यच आहे, लक्षात घ्या. आलं का लक्षामध्ये? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, नाही का? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तर अशा प्रकारे वाल्या महापाप करू लागलेला आहे आणि खूप लोक वाल्याने मारून टाकले आहे. मुलाला खूप फॅसिलिटी, त्याच्या सोनं नाणं, 4 लोक त्याच्या कामाला. अशा प्रकारे गुपेत राहून सुद्धा एखाद्या सोन्याच्या लंकेमध्ये राहणारा असं त्याला फिलिंग होत होती, असं त्याला वाटत होतं की माझ्यासारखा कोण नाही. वाल्या म्हातारा होत आला होता, वाल्याचं वय वाढत चाललं होतं, तरी सुद्धा त्याची कर्म त्याने बंद नव्हती केली. त्याची कर्म ती नित्य नियमाने चालूच होती. पाप करण्याचं त्याने कधीही सोडलं नाही, ते चालूच होतं. आणि तो पाप सदैव करतच होता. कारण पडले वळण इंद्रिया सकाळा, ज्याला जे वळण पडलेलं असतं तर तो करतच असतो. काहींना जुगार खेळण्याचं वळण पडलेलं असतं तर जुगार खेळतो, काहींना दारू पिण्याचं वळण पडलेलं असतो तो दारूच पितो. म्हणून वाल्याला माणसं लुटायचं वळण लागलं होतं. ते काय सहजासहजी सुटायचं होतं असं वाटतं का तुम्हाला? नाही. ते सहजासहजी एखादी जर तुम्ही वाईट गोष्ट तुमच्या आचरणात ती वळणात आली तर ती लवकर सुटत नाही. कारण तुकोबाच म्हणतात पडले वळण इंद्रिय सकाळा. तुमच्या इंद्रियांना चहा प्यायचं वळण लागलं तर चहाच पाहिजे, रात्र दुपारी सकाळी तंबाखू खायचे तर तंबाखूच पाहिजे, मिस्त्री लावायची तर मिस्त्री जाळून जाळून पार तोंड जाळून टाकतात, परंतु मिस्त्री सुटत नाही पोटात ना आपल्या. एवढा मोठा मिस्त्रीचा तो डॉक्टर फुगा काढतो तरी सुद्धा मिस्त्री सुटत नाही, कारण पडले वळण इंद्रिया सकाळा. किती वाक्य ब्रह्म आहेत बघा. म्हणून तुम्हाला सांगतो माता पिता, वाईट वळण आपल्या जीवनात नाही लागलं पाहिजे, त्याची दक्षता घ्या. कुणाला गुटखा खाण्याची सवय असते, कुणाला बिडी फुकण्याची सवय असते, तर कुणाला गांजा पिण्याची सवय असते. ही सगळी त्याग करा, कारण त्यागात तुम्हाला शांती मिळणार आहे, नाही तर शांती तुम्हाला मिळू शकत नाही. असं भगवद्गीतेत भगवंत म्हणत आहे, श्रोई ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागात त्यागात शांती रनंतरम. म्हणून त्याग करायला शिका. तर अशा प्रकारे वय वाढत चाललं होतं तरी सुद्धा तो वाल्या पापच करत सुटला होता. आणि मग त्या वाटेतून एकदा नारद मुनी एक ऋषी मुनींसोबत जात होते. वाल्या त्यांना आडवा आला, हातात त्याच्या फरची कुऱ्हाड होती आणि म्हणला, ए सोंगाड्यांनो, कुठे चाललात रे? आणि तुम्हाला माहित नाही का या वाट्यावरनं आल्यावर माझा कर द्यावा लागतो म्हणून? तुम्हाला माहित नाही? अरे मी वाल्या की. अरे नारद मुनी म्हणले, अरे अरे वाल्या ऐक तर. काय ऐकायचं? काय तुमचं ऐकायचं? सोंगाड्यांनो चालल्यात व तोंड वर करून. अरे विचारपूस तर करायची तुम्ही कोणाच्या वाट्यावर? अरे वाल्याची वाटे इथं आल्याला माणूस कर ठेवल्याशिवाय जात नाही. चला, जे काही सोनं नाणं तुमच्याकडे आहे, जे काही तुमच्याकडे असं ऐवज तो टाका इथं, नाही तर आता तुमची खांडोळीच करतो, असं वाल्या त्या नारद मुनीला म्हणलेला आहे. नारद मुनींची स्वारी पुढे झालेली आहे आणि नारद मुनी म्हणले, अरे वाल्या थांब, पहिले ऐकून तर घे, मग तुला मला मारायचं ना मारून टाक, पहिले माझे 2 शब्द ऐकून घे. तेव्हा वाल्या म्हणाला, खरंच एवढी वर्ष झाली पण कोण मार म्हणला नाही मला, आज पहिल्यांदा बघतोय की मला मार म्हणला. खरंच आता याचा ऐकावंच लागेल, बोल. तर तो म्हणला, अरे वाल्या किती पाप केले रे तू. अरे तुझ्या पापाची गिनती नाही रे वाल्या, इतके पाप केले. अरे तुला नरक यातना भोगाव्या लागणार वाल्या, तुला नरक यातना भोगावे लागणार. यमाच्या दरबारातनं तुझी सुटका नाही रे वाल्या, यमाच्या दरबारातनं तुझी सुटका नाही. तेव्हा वाल्या म्हणाला, हे मी माझ्या पत्नीसाठी, मुलांसाठी, आईसाठी, माझ्या पित्यासाठी मी हे सर्व कर्म करतो, माझा उदरनिर्वाह आहे याच्यावर मी हे करतो. अरे वाल्या पण पाप येणारे, मनुष्य हत्या करणं महापाप नरे. अरे तुम्ही किती हत्या केल्या, अगणित हत्या केल्या रे वाल्या, तुम्ही अगणित हत्या केल्या. तुला नरकापासून कोणी वाचू नाही शकत. तुझे बायका पोरं
हे तुझ्या मागची चोर लक्षात घे वाल्या. आजपर्यंत तुझ्या आनंदात ते सहभागी झाले, पण तुझ्या दुःखात तुझ्या पापाची ते वाटेकरी होणार नाही वाल्या. तुझ्या दुःखात तुझ्या पापाची वाटेकरी होणार नाही. ज्या वेळेस तुला नरक यातना होईल ना, हे तुझ्या पापाचे वाटेकरी होणार नाही. नाही होणार. का नाही होणार? माझी पत्नी माझ्यावर खूप प्रेम करते. तिला मी सोन्याने मडवलेली आहे. आणि माझा मुलगा तर अतिशय प्रेम करतो. माझी आई सुद्धा माझ्यावर प्रेम करते. वडील सुद्धा खूप प्रेम करतो. माझं घर म्हणजे वैकुंठ आहे. तुम्हाला माहिती आहे का? अरे वाल्या, काय बोलतो थोतांड? जा त्यांना विचारून ये. जा त्यांना विचारून ये की मी जे पाप करतो, माझ्या पापाचे तुम्ही वाटेकरी होणार आहेत का? ते जर हाय म्हणले होणार तर माझी हत्या कर. चल जा विचारून ये. मग वाल्याला थोडा संशय आला. वाल्याला असं वाटलं की जर आपण घरी गेलो आणि हा महाराज पळून गेला तर, कारण चोराच्या मनात सदा चालणं असतं. लक्षात घ्या, चपलीचा व्यवसाय करणारा चपलीकडे ध्यान देतो, कोणाची चप्पल तुटतीये का. दुधाचा व्यवसाय करणारा गायीच्या थनांकडे ध्यान देतो, दूध काढतो आणि त्यात पाणी टाकून विकतो आणि पाप करतो. अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं आहे की पाप करू नका. ज्याचा जो व्यवसाय आहे, जमिनीचा व्यापारी, कुणाची जमीन राहिलेली आहे म्हणजे जे त्याचा विषय आहे तो त्याच्या डोक्यात असतो तसा. लक्षात घ्या, लक्षात घ्या. तेच त्याची मती होती. जैसी मती वैसी गती, काय काय लक्ष्मीपती. जशी तुमची विचारधारणा आहे तसं तुमचं पुढचं आयुष्य तुम्ही तयार करता. लक्षात घ्या, याचे दृष्टांत खूप मोठे मोठे आहेत. 4-5 तास लागतील मी जर बसलो तर. म्हणून आता आपल्याला रामाची कथा आहे, म्हणून थोडस पुढच्या वेळेस पण मी बोलत. खूप व्यासंग माझा मोठा आहे, तुम्ही थकून जा. 24 तासाचा व्यासंग आहे. बरं, आता आपण इथे येऊया वाल्याकडं. नंतर वाल्या, तू विचारून ये. जा तुझ्या घरी तुझ्या पत्नीला विचारून ये की तुझ्या पापाचे वाटेकरी होतील का तुम्ही पळून गेलात तर. अरे मला ह्या पिंपळाच्या झाडाला बांधून जा रे वाल्या, मला ह्या पिंपळाच्या झाडाला बांधून जा. मग तर झालं. हा, हे बोलणं मला पटलं. बरं ठीक आहे. आणि मग त्या वाल्याने नारद मुनीला त्या पिंपळाच्या झाडाला गच्च बांधून ठेवला. नारद पण म्हणला, काय ह्यो बिंडोगे, याला काय कळतच नाही. लक्षात घ्या, मडकय नुसतं कच्च. आणि मग तो वाल्या आपल्या घरी गेला. त्या एवढ्या मोठ्या त्या उंच शिखरावर चढून त्या डोंगरात त्या गुफेत तो गेला. त्या गुहेत गेला आणि आपल्या कुटुंबाला त्याने एकत्र केलं. म्हणला, बसा, आज मी तुम्हाला प्रश्न करणार आहे, त्याचं उत्तर मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. सांगा. मी आजपर्यंत आनंदात तुमच्या सहभागी झालो, तुमच्या दुःखात मी सहभागी झालो. माझी बायको आहेस तू. तुला सोन्या नाण्याने इतकी मी मडवलेली आहे की लक्ष्मी सुद्धा फिकी पडन. आणि हा जो महल मी ह्या डोंगरात बनवलेला आहे, लक्षात घे, तुला कुठल्याही गोष्टीची कमी नाही. सांग, मी जे पाप केलं आहे, माझ्या पापाची तू वाटेकरी होशील का? सर्वांनी एका स्वरात उत्तर दिलं, नाही, आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी होणार नाही. वाल्या हक्का बक्का झाला. एवढं करून सुद्धा, म्हणून तुकोबा म्हणतात, धनधारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण हरिका देवासी. कोण अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला साथ देणार नाही? अशा वेळेस, अशा संकटाच्या वेळी कोणी धावून येणार नाही तर कोण येईल धावून? सांगा. धैरीला पंढरीचा चोर तोच धावून येणार आहे आणि त्याचाच धावा केला पाहिजे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. अशा प्रकारे वाल्याच्या आईला विचारलं, कारण आईवर माया मुलाची असते. आणि
मुलावर आईची माया खूप असते असं शास्त्रात पण सांगितलंय आणि असं प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्ष आपण पाहतो सुद्धा नाही का. तर आईने आईला वाल्याने विचारले, आई हे आई तू तरी माझ्या पापाचे वाटे तरी होशील का. अरे हे वाल्या माझा म्हातारपणे काय बाबा तू हे सांगतोस. हे नाही बाबा नाही. अरे तू ज्यावेळेस लहान होतास त्यावेळेस तुला किती रे वाल्या समजवला नको रे त्या कोळ्यांच्या नादाला लागू. अरे जा गुरुकुलात काहीतरी चांगले वेदांत शिक. तुने तुझा मार्ग पत्करला वाल्या आणि वाईट कुमार्गाला तू स्वतः कारणीभूत झाला. आम्ही नाही रे. तुला आम्ही समजवण्याचा खूप प्रयत्न केला वाल्या पण तुझ्या मेंदूत ते बसलं नाही वाल्या. आणि तू आता पाप केली आणि या म्हातार वयात म्हणतोय रे नरकात आणि यातना ते आम्हाला जमणार नाही. तू तुझं बघ. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. नाही का. जसे ज्याचे कर्म आहेत तसे त्याला फळ मिळत असतात. अशा प्रकारे वाल्या त्याला कळलं आता नरकाशिवाय आपल्याला दुसरा रस्ता नाही. त्याला नारद मुनींच्या म्हणण्याप्रमाणे परिस्थिती आली. नारद मुनी खरंच म्हणले होते की कोणी नाही कुणाचं. आणि तिथनं ते वाल्या पळत सुटला 3 वेळा पडला. कारण त्याला वाटलं होतं की तो नारद तिथून पळून गेला तर त्याला कोणी सोडलं तर मग ऑप्शन नाही राहणार. तो तरी काहीतरी ऑप्शन देऊ शकतो काहीतरी उपाय देऊ शकतो. म्हणून तो वाल्या तिथनं पळत. अरे तू कोण म्हणते ना संतांच्या बाई हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तसं आता वाल्याला कळलं की खरी परिस्थिती आली. म्हणून वाल्या तिथे गेला जिथं त्या नारद मुनीला त्या पिंपळाच्या झाडाला बांधले होते. नारद गेला आणि पळत आला व त्या नारदांच्या चरणावर लोटांगण गारून रडू लागला व आपल्या अश्रूंनी त्या वाल्याने त्या नारदाच्या चरणावर अभिषेक केला आणि रडू लागला आणि म्हणाला, देवा देवा तुम्ही या पापातून मला मुक्त करा. मी तुम्हाला शरण आलो आहे देवा. मला या पापातून मुक्त करा. असंख्य पाप मी केले. आता मला नरक यातना भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तुम्ही मला मार्ग द्या देवा मार्ग द्या. अरे तू पहिले मला सोड. किती वेळ झाला गेला होता घरी पर आता पहिल्या प्रहरी गेला फार दुसऱ्या प्रहरी 4 तासानंतर नाही येतोय आणि म्हणतोय चल मला पहिले सोड. अरे पार माझं ब्लड सर्क्युलेशन बंद झालं. किती वेळ मी बांधून होतो. मडकत ते म्हणला चल सोड मला पहिले. मग त्या वाल्याने त्यांना सोडलं आणि वाल्या म्हणला या हाताने तुम्हाला बांधलं देवा. मी हाताने किती महापापी आहे. मी मला क्षमा करा. मग नारद मुनीने पाहिले याला खराच पश्चाताप झालेला आहे. आता याला अनुग्रह करण्यास काही हरकत नाही. मग ते म्हणले ठीक आहे मी तुला ह्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग देईल. पण एकच मार्ग आहे तो म्हणजे राम 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 म्हण. मरा 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 राम 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 मरा मरा. अरे राम मरा. मग नारद मुनीच्या लक्षात आलं की याच्या शरीरामध्ये पापाने ठाण मांडलेलं आहे आणि असंख्य पाप केल्यामुळे त्याच्या मुखातून पवित्र नामस्मरण होईनाशे झालेले आहे. म्हणून नारद मुनीने सारासार विचार केला काही हरकत नाही. राम राम म्हणजे त्या मरा शब्दामध्ये सुद्धा दोन्ही शब्द रामाचेच येतात नाही का. मरा राम. बर ठीक आहे मरा मरा तर मरा मरा म्हण. ठीक आहे. आणि मग नारद मुनी स्वस्तानी गेले
आणि हा मरा 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 अहो तो मरा मरा असे कित्येक वर्ष मरा मरा म्हणून तो ऑटोमॅटिक त्याच्या मुखून राम 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 उच्चार होऊ लागला. आणि त्याच्याकडे एक काठी होती, त्याचा वृक्ष बनला आणि त्याला पाने फुटली. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पोडी पाचनाला पाना, पोडी पाचनाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम जपले वाल्मिकाने, हो नाम जपले वाल्मिकाने, फुटले दोन त्याला पाने, फुटले दोन त्याला पाने, फुटले दोन त्याला पाने. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. आजा मेरा पाप राशि, आजा मेरा पाप राशि, तोही नेला देवा वैकुंठाची, तोही नेला देवा वैकुंठाची, तोही नेला वैकुंठाची. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. ऐसा नाम सा महिमा, हो ऐसा नाम सा महिमा, तू का म्हणे देवा झाली सीमा, तू का म्हणे देवा झाली सीमा, तू का म्हणे झाली सीमा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पोडी पाचनाला पाना, पोडी पाचनाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नारायणा. तर अशा प्रकारे भगवंताचं नाम, तर अशा प्रकारे भगवंताचं नाम आणि अशा प्रकारे वाल्या हा नामस्मरण करू लागला. आणि पूर्ण त्याच्या अवतीभोवती वारुळ जमा झालं आणि वाल्या त्याच्यात पार डुबून गेला, तरी सुद्धा ध्वनी ऐकू येत होता, राम राम राम. आणि त्याच वाटेवरून वाल्मिक येऊ लागला, वाल्मिक ऋषी येऊ लागले आणि त्यांनी पाहिलं, हा ते समजून गेले की काय आहे ते. मग त्यांनी विचार केला, मरा मरा म्हणत होता, राम राम तो त्याच्या मुखून येऊ लागला, म्हणजे त्याच्या पापांचा नाश झालेला आहे. आता ह्याला हा वाल्याचा वाल्मिक झालेला आहे, आता ह्याला काढूया आपण. मग नारद मुनींनी त्यांचं जे वारुळ होतं ते आपल्या हातांनी काढलं, परंतु वाल्या शुद्धीवर नव्हता. वाल्या त्या नाम रूपामध्ये पूर्ण घडून गेला होता आणि वाल्याला काहीही कळत नव्हतं, कारण त्या नामाच्या स्वरूपामध्ये वाल्या पूर्णपणे तो म्हणजे त्यात तो पूर्णपणे समर्थ झाला होता, त्याला काही कळत नव्हते. अशा प्रकारे तो वाल्या झाला होता. आणि मग
नारद मुनीने पाहिलं आणि नारद मुनीने ते आपल्या हातात कमंडलू होता, त्या कमंडलू मधून पाणी काढलं आणि ओम नारायणाय नमः आणि फूक मारून त्याने मस्तकावर टाकली. आणि जशी मस्तकावर फूक मारून पाणी टाकलं तर गुरु तिथे ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. त्यांनी डोळे उघडले, ते शुद्धीवर आले आणि त्यांनी नारद मुनीकडे पाहिलं आणि त्यांना दंडवत घातला. आणि दंडवत घातल्यानंतर ना त्यांनी नारद मुनींनी सांगितलं, वाल्या तुझे पाप जळून गेले सगळे आणि तू पहिला वाल्या होता, आता तू वाल्मिक ऋषी झालेला आहे. मग वाल्या म्हणाला, देवा माझी एक इच्छा आहे, माझ्या हातून त्या परमात्म्याचं चरित्र रचित करण्याची माझी इच्छा आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्या. तर भगवंतांनी म्हणजेच नारद मुनींनी त्यांना तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर नारद मुनी म्हणले की पुढे विष्णू दशरथाच्या पोटी राम म्हणून अवतरित होणार आहे. 60,000 वर्षानंतर विष्णू त्या दशरथाच्या पोटी राम म्हणून अवतरित होणार आहे आणि त्याचं चरित्र तू लिहिणार आहे. अशा प्रकारे आशीर्वाद दिला. नंतर नारद मुनींनी 100 कोटी श्लोक लिहिले. किती? 100 कोटी श्लोकाचं रामायण केलं. त्याला आपण म्हणतात 100 कोटी रामायण. तर 100 कोटी श्लोकांचं त्यांनी रामायण केलं. 1 श्लोक 2 श्लोक असे 100 कोटी श्लोक त्या वाल्याने रचित केलं. रामायण रचित केलं. आनंदी आनंद झाला सर्वत्र. आणि मग त्रिलोक्यामध्ये गडबड झाली. सर्व देव म्हणू लागले, चारण म्हणू लागले, नाही रामायण आमचं आहे. परत ते अप्सरा म्हणू लागले, नाही रामायण आमचं आहे. इंद्रादी लोक म्हणू लागले, नाही आमचं आहे रामायण. शिवादी लोक गण लोक म्हणू लागले, नाही भूत लोक हे सगळे म्हणा आमचे ते नारायण. मग नाग लोक म्हणू लागले, नाही आमचं आहे रामायण. असा सगळा गदारोळ झाला. आणि मग सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवानी मग सांगितले की आपल्याला शिवालाच आवाहन करावं. ओम महादेवाय आवाहयामी. मग महादेव तिथं प्रगट झाले. मग महादेव म्हणजे कोण? जगाचा गुरु, आद्य गुरु आहे ना. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गुरुक्षासी केला. गुरुक्षेवळाला गैनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेव सार सुजविले. अशा प्रकारे त्या महादेवाने सांगितलं की गडबड करू नका, सर्व देवतांनी शांतता राहावा. मग महादेव कोण आहे? गुरु आहेत. गुरु तिथे ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. समाधान करतात गुरु. म्हणून यांनी समाधान केलं, काही काळजी करू नका, रामायण हे सर्वांचं आहे, तुझं माझं नाही. कारण प्रत्येक जीवाचा मालक राम आहे. रामायण हे सर्वांचं आहे. आणि मग त्यांनी रामायण सर्वांना ते जे श्लोक आहेत ते सगळे वाटून टाकले आणि त्यातले 2 अक्षर राम आपल्या कंठामध्ये त्यांनी महादेवाने स्थापित केले. आणि मग पुढे त्या समुद्र मंथनाच्या वेळेस 14 रत्न निघाली. त्यातनं हलाल विष पण निघाले. सर्व देव दानव बाजूला झाले आणि महादेव भोळा शंकर गुरु आहे ना, गुरुला कळवळा असतो. आईची कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती. म्हणून ते विष जे आहे महादेवाने ते हलाल जे विष निघलं होतं, कारण त्या हलाल विषाने पूर्ण जीवसृष्टीचा नाश झाला असता. म्हणून तो होऊ नये म्हणून महादेवाने काय केलं? ते विष प्राशन केलं. आणि जसं महादेवाने विष प्राशन केलं तर महादेवाच्या शरीराला 10 होऊ लागला. विषाने आपला गुणधर्म दाखवला आणि महादेवाच्या शरीराला 10 होऊ लागला. इतका 10 झाला की महादेवाने मग सर्प आपल्या गळ्यामध्ये धारण केला. कारण कंठाने विष गेलं होतं, त्यामुळे कंठामध्ये जास्त 10 होत होता. म्हणून सर्प त्यांनी गुंडाळला तरी 10 गेला नाही. मग त्यांनी गंगेला सुद्धा आपल्या जटामध्ये धारण केलं तरी 10 काय शमन व्हायना आहे. म्हणून त्यांनी चंद्राला सुद्धा, मी फास्ट बोलतो का कळते ना सगळ्यांना, नाही तर थोडा हळू बोलतो कारण आता 20च मिनिट आता रामाचा जन्म आता होणार आहे 5 मिनिटात 10 मिनिटात. त्यामुळे तर मग अशा प्रकारे चंद्र सुद्धा डोक्यावर त्यांनी ठेवला. चंद्र कारण सायंटिफिक जर आपण बघितलं आपल्या वैज्ञानिक दृष्टीने तर चंद्र काय आहे?
शीतळ आहे म्हणून त्यांनी चंद्र सुद्धा डोक्यावर ठेवला तरी सुद्धा काही उपयोग झाला नाही. अशाच प्रकारे आपण संसारातल्या गोष्टी आपल्या दुःख जाईल म्हणून आपण घेतो, डॉक्टरकडे जातो, मंत्रीकडे जातो, तंत्रकडे नाही बोले ना तर मी तसंच गेलं परंतु काही उपयोग झाला नाही. मग त्यांना आठवलं की आपल्या कंठात 2 अक्षरी राम आपण ठेवलेला आहे आणि मग त्यांनी राम 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 म्हणायला सुरुवात केली. तात्काळ त्यांचा दाह शमन झाला, सर्व दाह गेला आणि ते महादेव मुक्त झाले. म्हणून राम नामात खूप शक्ती आहे, खूप शक्ती आहे. अशा प्रकारे खूप शक्ती आहे राम नामात, इतकी शक्ती आहे की काय सांगू तुम्हाला. खूपच शक्ती राम नामात आहे. आणि ह्या ज्या वेळेस त्यांचा दाह शमन झालेला आहे तर आमच्या जे राजा दशरथ होते त्यांना पुत्र प्राप्ती नव्हती. राजा दशरथाला खूप वर्ष झाले पुत्र प्राप्ती नव्हती. त्यांना 3 पत्न्या होत्या है ना. तर कौशल्या, सुमित्रा आणि ती कैकेयी 3 अशा त्यांना त्या पत्न्या होत्या. आणि मग त्यांनी वसिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे पुत्रेष्ठी यज्ञ केला. पुत्रेष्ठी यज्ञ केल्यानंतर ना त्या यज्ञातनं खीर प्रगट झाली. काय प्रगट झाली? खीर प्रगट झाली. आणि ती खीर त्या वसिष्ठांनी त्या यांना दिली, त्या राजाला दशरथाला दिली. राजाने ती खीर आपल्या पत्न्यांना दिली, त्या पत्न्यांनी ती खीर ग्रहण केली, त्यांना गर्भधारणा झाल्या. आणि कौशल्येला राम झाला. पुढे कोण झाला? राम झाला. आणि सुमित्रेला कोण झाला? लक्ष्मण झाला. आणि त्या कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न 2 पुत्र झाले. अशा प्रकारे आज राम नवमी आहे. आणि ह्या राम नवमीला म्हणजे रामाची पूजा केली जाते आणि रामाचा जन्मोत्सव करण्यात येतो, त्याला म्हणतात राम नवमी. आणि आज जे कोणी उपास रामाविषयी ठेवतो त्याला डायरेक्ट मुक्ती मिळते, त्याच्या पापाचा नाश होतो आणि तो वैकुंठात जातो रामाकडे. म्हणून आज विशेष रूपाने तुम्ही उपास करा. अशा प्रकारे मग पुढे रामाचं चरित्र खूप मोठं आहे. एकदा असे झाले की रामाने समुद्रावर सेतू बांधण्याचे ठरवले. रामाने समुद्रावर सेतू बांधण्याचे ठरवले. नल आणि नील या वानरांना ऋषींचं वरदान असल्या कारणाने त्यांच्या हाताने पाण्यावर दगड तरत होती. तर त्यांच्या हाताने पाण्यावर दगड तरू लागले. थोडी शांत बसा, शांत बस. त्यांच्या हाताने थोडी दगड तरू लागली. त्यांना अहंकार झाला. अहंकारम बलम दर्भम कामम क्रोधम च संसरिता मामात्म परदेहेजु परदिशंतो अभ्यसु एका. षड दुर्गुण माणसामध्ये असतात. तर त्यांना एक दुर्गुण म्हणजे अहंकार झाला की आमच्यामुळेच हा आता सेतू बनणार आहे. मग तो अहंकार झाल्यामुळे तो सेतू पुन्हा बुडाला. मग हनुमंत त्या वानरांना म्हणाला, एका दगडावर आ लिहा व एका दगडावर म लिहा, दगड तरतील. मग अशा प्रकारे सर्व वानरांनी एका दगडावर आ लिहिला आणि एका दगडावर म लिहिला. दगड तरू लागली, तरंगू लागली आणि अशा प्रकारे तो सेतू बांधण्यात येऊ लागला. आणि वाऱ्यासारखी खबर त्या लंकेत गेली. तिथले राक्षस एकामेकाला म्हणू लागले, बाप रे, रामाच्या नामात म्हणे दगड पाण्यावर तरतात. अहो म्हणजे याचा अर्थ असा झाला की रामाच्या आज्ञामध्ये दगड आहेत आणि रामाने जर त्या दगडांना आज्ञा केली की लंकेवर जाऊन पडा, म्हणजे आपला सर्वनाश होईलच होईल आणि आपण सर्व जण मरून जाऊ. म्हणून ही खबर रावणाकडे पण गेली. रावण हा राजकारणी होता. रावण म्हणाला, बाप रे, जर माझ्या सैन्यांचं धैर्य खचलं तर युद्धात पराभव अटळ आहे. म्हणून त्या रावणाने राजकारण केलं. रावण म्हणाला, राक्षसांनो काही घाबरू नका, उद्या समुद्र किनारी सर्व या, तुम्हाला दाखवतो जी रामात शक्ती आहे, राम नामात ती दगड तारण्याची, ती माझ्याकडे सुद्धा आहे, तुम्हाला मी दाखवतो, चला या सर्वांनी तिकडं. आणि मग सर्व त्या समुद्र किनारीवर आले आणि या राक्षसांची गर्दी सगळे त्यांच्या हातात दिसतात, त्यातले ते डेंजर सगळे अस्त्र वस्त्र सगळे त्यांच्या हातात. अशा प्रकारे तिकडं सगळे जमा झाले, त्यांची मिटिंग झाली. आणि मग रावण सोन्याच्या रथामध्ये आला आणि म्हणाला, ए राक्षसांनो, 10 राक्षस सगळ्यात बलिष्ठ कोण आहे ते पुढे या आणि तो जो मोठा दगड दिसतोय पर्वता शिलासारखा, तो दगड इथे ठेवा.
ते सगळ्यांनी ढकलून बिकलून तो दगड तिथे त्या रावणापाशी आणला. कसा वासा मोठा असा घरावानी दगड होता. तो ढकलून ढकलून सगळ्या राक्षसांनी त्या रावणा पुढे आणला आणि रावणाने तो चला म्हणला आता बाजूला व्हा राक्षसांनो. आणि मग राक्षस बाजूला झाले आणि मग त्या रावणाने त्या दगडापुढे जसं आपण कानात कसं सांगतो तसं त्या दगडापुढे फुटफुटल्यासारखं काहीतरी केलं. त्या लोकांनी बघितलं काहीतरी चमत्कार झाला, काहीतरी मंत्र म्हणतो का काय रावण. अशा प्रकारे तो फुटफुटला आणि म्हणला ए राक्षसांनो 10 राक्षस ते बलिष्ठ या पुढे आणि हा दगड टाका पाण्यामध्ये बघा कसा तरतोय आता दगड. आणि असं त्यांनी ते ढकलून खरंच आश्चर्य झालं. तो दगड पाण्यामध्ये तरंगू लागला फुटबॉल सारखा. आता म्हणला तुम्हाला जर शंका असेल तर 50 राक्षसांनी त्या दगडावर बसावे, दगड बुडणार नाही. जावा तुमची शंकेचं निरसन करा. आणि मग सगळे 50 राक्षस त्या दगडावर बसले. राक्षस पहिले म्हणजे काही साधे होते का, 10 फुटाचे राक्षस होते पहिले. हातन बित त्यांचे त्या पाण्याच्या खांबासारखे असे मोठे मोठे होते. असे म्हणजे ते एक राक्षस 1000 किलोचा, आपण 100 किलोचे. लक्षात घ्या आता मनुष्य 100 किलोचा आहे. त्यावेळी ते राक्षस म्हणले ते महाबलिष्ठ. आणि मग ते राक्षस लोक त्या दगडावर बसचे. आश्चर्य ते दगड पाण्यामध्ये तरंगू लागले. राक्षस म्हणू लागले लंकापती रावण की जय, जय रावण की जय. लंकापती त्यांना आनंद झाला कारण रामाकडे जी शक्ती आहे ती रावणाकडे पण आहे असं म्हणून त्यांना आनंद झाला. आणि मग त्याची मिरवणूक काढून अख्ख्या त्या लंकेमध्ये आनंद साजरा झाला. नगारे वाजू लागले, राक्षस लोक फुलाला बिलाला उधळू लागले, पोंगाने वाजू लागले, ढोल ताशे. रावणाकडे पण शक्ती आहे, आता आपल्याला काय या जगामध्ये रावण काय हनुमान काय सगळ्यांना आपण भेटे असं त्यांना वाटू लागलं. आणि अशा प्रकारे ते आनंदित झाले. आणि मग सगळे आपल्या स्वस्थानी गेले. आणि मग रावण आपल्या शयनघरात गेला. मंदोदरी त्यांची बातत्री म्हणाली काय मी आज असं ऐकलेलं आहे की तुमच्या हाताने म्हणे दगड पाण्यात तरंगला, खरंय का? तुला जर शंका असेल ना तर जाऊन तू पाहून ये आणि शंकेचं निरसन कर जा. पण मला त्रास देऊ नको. मला आता त्या मीटिंग मध्ये त्रास झालेला आहे. मला आता आरामाची गरज आहे. मला झोपू दे. मी तुम्हाला झोपूच देणार नाही. जोपर्यंत तुम्ही गुह्य सांगणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तुम्हाला झोपूच देणार नाही. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि योगी हट्ट हा पुरवावाच लागतो असं शास्त्र सांगते. म्हणून त्या युक्तीप्रमाणे रावणाने त्या मंदोदरीला सांगितलं आई तुला सांगतो किसी को कानो कान खबर नहीं होनी चाहिए नाही तर माझी इज्जत झाली. मी तुझा नवरा आहे लक्षात घे. ती म्हणजे सांगा मी कुणाला नाही सांगत तुमची शपथ. अगं काय सांगू तुला, मी राजकारण केलं. अगं सगळ्या सैन्यांचं धैर्य खचलं. मग युद्धात पराभव अटळ होईल. मग मला असं वाटलं म्हणून मी काहीतरी राजकारण करावं म्हणून मी काय केलं सर्व सैनिकांना त्या राक्षसा त्या समुद्राकिनारी बोलवलं आणि त्या दगडाला म्हणालो तू जर बुडलास तर तुला रामाची शपथ आहे. अरे म्हणून तो दगड बुडलं नाही. माझे त्या रामापेक्षा रामाच्या नामात खूप शक्ती आहे. ही माझी शक्ती नाही. तुकोबा म्हणतात मी तो अल्पमतीहीन काय वर्ण तुझे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. लक्षात घ्या अशी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे ते दगड तरले त्या रामाच्या नावाने. आणि आपण तर आज त्या रामाच्या उत्सवाचा उपवास ज्यांनी धरलाय त्यांचं तर कल्याणच होणार. आणि मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो भीड़ पड़ी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री परमानंद महाराज की जय. श्री गोरख
महाराज की जय, रीतीनाथ महाराज की जय. झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. सीताराम. धन्यवाद महाराज, तुमच्या मधुर वाणीतून सोप्याना तुम्ही मंत्रमुग्ध केला. वळवळी ग्रामस्थ तुमचा आभारी आहे. जय श्रीराम.